योग पाहिला आणि माझा पूर्ण काळ जन्मल्यापासून वैकुंठवासी सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण भाऊ येशीकर, सद्गुरू परमपूज्य भगवान भाऊ येशीकर, सद्गुरू श्री संत रावसाहेब बाबा पाटील एकंदकर, मारुती महाराज कानेगावकर, ज्ञानेश्वर महाराज साखरवाडीकर, कैकाडी महाराज अनेक साधू संतांच्या अंगा खांद्यावर माझं जीवन गेले। खरा परमार्थ काय असतो, भक्तीचं लक्षण काय असतं, दिखाव परमार्थ काय असतो, अरे हे सगळं जीवनात आम्ही पाहिले आहे। आजचाही परमार्थ त्यांचाही परमार्थ ही डोळ्यानं जवळून पाहिलेले विषय आहेत। म्हणून मी काय बोललो, कथा सगळ्या जीवनाच्या परमार्थ मी टीव्हीवर सुद्धा तुम्ही बघा, माझी कीर्तन शिमारो मराठी बाणा, मी त्याच्यामध्ये बोलतो परमार्थ करावा का परमार्थ कळावा, कृष्ण कळावा का कृष्ण, अरे परमार्थ करावा नाही कळावा लागतो, संसार करावा का कळावा, संसार कळावा लागतो। नुसतं करून काय उपयोग आहे, माणसं मेल्यावर म्हणतात नाकाला के बोटाला नख राहील नाही हो, एवढं काम केलं, केस राहील नाही हो, एवढं वाहिलं, एवढं कष्ट करून एकालीन सुनाला कमवलं पण काय नाही राहिलं, संसार कळला नाही। आमच्या संताला संसार कळला आणि परमार्थ कळला, अवघडाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठली स्वरूप म्हणून या संसारही ब्रह्मरूप केला आणि परमार्थ वर्णन केला। म्हणून काला आज का बोलतो मी, काल गोकुळाष्टमी झाली, काला कळावा काला करावा, रोजच आम्ही काला करतो गावगाव, आपली प्रथा आहे। काला दहीहंडी बांधायची, दहीहंडी चुरमुरे घालायचे, मिरची टाकायची, कोशिंबीर टाकायचे, काय 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 पूर्वी नव्हतं असं आमच्या काळात बाबांच्या आणि दूध दही ओथायचं असेल, साखर काय आणि हंडी फुटली की झाला आमचा काला। पण बाबा सांगायचे असं नाही रे बाबा, काला करा, काला करा याचा अर्थच जीवनातलं सगळं सुख दुःखाला बाजूला सारा, भगवान प्रभू चरणी हे शरीर समर्पण करा आणि सद्गुरूला शरण जा, मस्तकावर गुरूंचा हात पडावा, त्यांनी तुझ्या गळ्यात तुळशीमाळ घालावी, मंत्र दीक्षा द्यावी आणि या जन्माचं सोनं करून घ्या। आता किती आयुष्य शिल्लक राहील, किती आयुष्य शिल्लक राहील, काय शिल्लक आहे जीवनामध्ये याचा विचार करा। काला झाला रे जीवनाचा, परमार्थही कळना, संसारही कळना, म्हणून देवही कळना, संत तरी लांबच राहिले। लेकरांनी जेव्हा घरातून लाथा घालून सुनाने हाकलावं तेव्हा मग म्हणते आता कुठं तरी देवाकडे जावं, मग म्हणते काका हाय का मठावर जागा, काय करायचे आम्ही तरी निघून काय करू याला, त्याला काका आता काय करायचं निघून, मी जेव्हा चल म्हणलं चौकदार तेव्हा म्हणला दोन गाय यायच्या, अहो नातू माझ्याशिवाय राहत नाही, मग आता घे मोकटे नाताला, काकाला काय करायचं, अरे येण्या जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, हो माणिती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळले आला बाबा, अरे विपरीत कैसे झाले तोची देह नव्हे तुझा, 400 वर्षाचा तुकोबरायचा अभंग आहे, जागवा आज काला म्हणजे जाग करून चाललोय, काला म्हणजे चुरमुरे फेकले, जयविठ्ठल केले, निघून गेले, मी तसा नाहीये, तुम्ही माझे हात वाया जाऊ नका, तळमळीनं सांगतो, अरे ज्ञानोबराय तुकोबरायला शरण जा। दुसरा सिद्धांत मला द्यायचा आहे, अरे गोरोबा काकाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या परिसरात आपण जन्मलो, हे केवढं मोठं आपलं भाग्य आहे रे बाबा, भाग्य केवढे, तरी सुद्धा का जागा होत नाही, बाबा सारख्या महात्म्याने म्हणून तुम्हाला सांगितलं केवढं भाग्य आहे तुमचं। म्हणून कर जोडून तुम्हाला परत मी दंडवत चरणावर घालतो, सगळे चांगले राहा, चांगले नंदा वारकरी व्हा, माळकरी व्हा आणि सगळे कंठी मिरवा, तुळशी वृत्त करा, एकादशी आनंदाने पंढरीला चला, येत जा। कालच बाबाची 8 तारखेला पुण्यतिथी सोहळा झाला, 8 ऑगस्टला, 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट समाधी सोहळा, येत जा, सगळ्याला विनंती करून सांगतो, जास्त वेळ न घेता शिवा आता एकदा भजन करूया, सुंदर असणारी चाली होईल पुढे, काला पुन्हा होईल।